क्रांतिकारी जरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल इंस्टाग्रामवर एक रील अशा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या की बाबासाहेबांचा पुतळा बनवत आहे. ते पुतळा इथंच बनवत आहे. आम्ही आलो या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी लंडन येथील बाबासाहेबांचं घर देखील देखावा इथे मुंबईला तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांतिकारी जरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल इंस्टाग्रामवर एक रील अशा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या की बाबासाहेबांचा पुतळा बनवत आहे. इको फ्रेंडली ते पुतळा इथंच बनवत आहे. आम्ही आलो या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी लंडन येथील बाबासाहेबांचं घर देखील देखावा इथे मुंबईला तुम्हाला पाहायला मिळत आहे. हे बघा तिथे येते घर. आपण पहिलं पुतळा पाहूया, त्याचं दर्शन घेऊयात आणि लगेच तिकडे जाऊयात ते घर बघण्यासाठी. मुंबईमध्ये तुम्हाला घर बघायला मिळत आहे. तर हे घर बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता. आचार्य अत्रे मार्ग, ॲक्वा लाईन, वरळी स्टेशन, मेट्रो स्टेशनचं वरळीचं तुम्ही कधी येऊ शकता. हे फक्त आणि फक्त 2 मेपर्यंत आहे मित्रांनो. 14 एप्रिलपासून तर 2 मेपर्यंत सुरू आहे. तर तुम्ही या वेळेमध्ये कधी येऊ शकता. एनी टाईम तुम्हाला चालू आहे. तर तुम्हाला मी आता दाखवतो हा व्हिडिओ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन या ठिकाणी 1921 ते 1922 हे 1 वर्ष तिथं शिकण्यासाठी होते आणि ते घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून त्याला घोषित केले आणि ते घर सगळ्यांसाठी खुलं आहे, अभिवादन करण्यासाठी आणि सगळं बघण्यासाठी. बाबासाहेबांचा जो काही तिथं होता, बाबासाहेब तिथं राहत होते, सगळं तिथं A to Z दाखवण्यात आलेलं आहे लंडन या ठिकाणी. तसंच देखावा इथे उभारण्यात आलेला आहे. तर आपण तेच देखावा बघण्यासाठी जाणार आलोच आहोत. आता जाणार आहोत तिकडे. तर चला आपण बाबासाहेबांचं दर्शन घेऊया, अभिवादन करूया आणि तिकडे जाऊया. चलो. हे बघा मित्रांनो, हे मेट्रो स्टेशन आहे. मला यायचं असेल तर 2 मेपर्यंत चालू आहे. तुम्ही कधीही या. पाहू शकताय मित्रांनो सजावट. राजवर्धन क्रीडा मंडळ, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2026 आणि हे आहे बाबासाहेबांचा पुतळा. इको फ्रेंडली आहे मित्रांनो, पाहू शकता. तुम्हाला रील देत आहे मी बाजूला, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हा पुतळा बनवण्यात आलेला आहे. खूप म्हणजे खूप अशा सुंदर प्रकारे बनवण्यात आला आहे. सूर्य चमकतोय म्हणून जास्त काही तुम्हाला बरोबर दिसत नसेल. बघा, चला आता आपण पाहूयात घर, लंडनमधील घर बाबासाहेबांचं. चलो. हे बघा मित्रांनो, तिथे एक मुलगा होता, त्याला बोललो माझा व्हिडिओ काढ, मी अभिवादन करतो बाबासाहेबांना. तर अभिवादन करताना व्हिडिओ काढत आणि खूप छान व्हिडिओ काढला, पाहू शकता. हा व्हिडिओ पण खूप म्हणजे खूप सुंदर काढा, पाहू शकता मित्रांनो. किती भारी दिसतंय. आपले महामानव, उंच विचार बाबासाहेबांचे आणि उंच मूर्ती. तर मित्रांनो हे बघा, इथून दिसतंय का बरोबर? सूर्य चमकतोय ना म्हणून जास्त बरोबर दिसत नाही, तरी ओके. राजवर्धन क्रीडा मंडळ याचं दरवर्षी काही ना काही वेगळं असतं. आणि इथे जवळच मित्रांनो माता रमाईची समाधी देखील आहे. इथे माता रमाईला अग्निडाग दिला होता. हिंदू स्मशानभूमी, त्या स्मशानभूमीचं नाव आहे माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी असं नाव दिलेलं आहे. चला, या अशा प्रकारे यांचं बॅनर लावलं आहे. असं बॅनर पाहिजे, ना कोणाचं नाव, ना कोणाची फोटो, ना काय. आणि इथं बघा, हे फेस्टिवल चालू आहेत मित्रांनो. तर तुम्ही या फेस्टिवलचा सहभागी होऊ शकतात, आनंद उत्सव करू शकतात. 14 एप्रिल हा आपल्यासाठी एक दिवाळी सण, दिवाळीहून पण मोठा सण आहे. तर याचा आनंद तुम्ही इथं येऊनही घेऊ शकतात. आणि प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये वेगवेगळा कार्यक्रम आयोजितही केला जातो, पाहू शकता. आता आपण जातो आहे घराच्या दिशेने. बघा मित्रांनो, ASP ग्रुप यांनी बनवण्यात आलेला आहे. वरळी, मुंबई, 18 वर्ष 26. पाहू शकता मित्रांनो, किती छान देखावा बनवला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घराचा. पाहू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारे ASP ग्रुप यांनी 2026 रोजी हा देखावा इथं उभारण्यात आलेला आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे बा भीमा.
पाहू शकता खूप म्हणजे खूप सुंदर आणि फोटो पण खूप छान लावलेत. पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारे फोटो लावलेले आहेत. पाहू शकता मित्रांनो हुबेहूब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घरासारखा देखावा बनवण्यात आलेला आहे. हा नाही मित्रांनो, हा आहे इथे. जाणार आहोत आपण आतमध्ये. बघा मित्रांनो, यासाठी मेहनत घेणारे SP ग्रुप वरळी या ग्रुपने सगळी मेहनत घेतलेली आहे. हे बाबासाहेबांचं स्मारक, त्यांचं घर बनवण्यासाठी लंडन येथील घर. पाहू शकता या अशा प्रकारे बाबासाहेबांचं लंडन येथील घर आहे. आपण आता आतमध्ये जाणार आहोत. पाहू शकता बाबासाहेब अभ्यास करताना. पाहू शकता मित्रांनो, आपण एंटर केलेलं आहे आतमध्ये. हुबेहूब त्याच घरासारखं, बाबासाहेबांच्या घरासारखं लंडनच्या तसंच इथं देखावा बनवण्यात आलेला आहे. पाहू शकता खूप म्हणजे खूप अशा सुंदर प्रकारे जसं बाबासाहेबांचं तिथे पुतळा आहे, मूर्ती आहे ना, तशीच इथेही बसवण्यात आलेली आहे. पाहू शकता SP ग्रुप. हे बघा खूप म्हणजे खूप असं आतमध्ये आल्यावर खूप छान वाटतं. आणि हे त्यांची हे असते लंडनच्या घरामध्ये सिक्युरिटी करण्यासाठी. आणि बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली आहे, फोटो. होऊ शकता या अशा प्रकारे घरे अजून आहे, मोठं आहे. SP ग्रुपने खूप म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे मित्रांनो. पाहू शकता हुबेहूब लंडनसारख्या घरासारखंच बाबासाहेबांचं घर आपल्या मुंबईमध्ये उभारलेला आहे SP ग्रुपतर्फे. हा देखावा तर तुम्ही नक्की भेट द्या. 2 मेपर्यंत चालू आहे. हे बसा बसा. पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारे इथं बनवण्यात आलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो किती छान पेंटिंग काढलेली आहे. त्याच घरामध्ये बुद्ध भीमाचे पेंटिंग काढली आहे. एका पिंपळाच्या झाडामध्ये खूप म्हणजे खूप सुंदर प्रकारे अशी पेंटिंग काढली आहे. पाहू शकता हे चित्र मित्रांनो हाताने काढलेलं आहे, ना की ते फोटो चिटकवला आहे. हाताने चित्र काढलेलं आहे. त्या आतमध्ये आल्यावर खूप छान वाटतं मित्रांनो. खरंच असा अनुभव होतो की खरंच मी लंडनच्या बाबासाहेबांच्या घरी आलेलो आहे. पाहू शकता किती सुंदर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. आता मी तुम्हाला काही वेळात 2 तारखेपर्यंत चालू आहे. तुम्ही कधी या, ओपन नाही, वेळेचं बंधन नाही, काय नाही. 2 मेपर्यंत चालू आहे. पाहू शकता. चला आपण बाहेर बघूया. बाबासाहेबांची फॅमिली. आणि तर लायब्ररी एवढी सुंदर बनवली आहे. पाहू शकता. असं वाटते खरोखरची पुस्तके बनवली तिथे, म्हणजे आणून ठेवली. पण नाही, खरोखरची नाही, असं बनवलं आहे. बघा खूप म्हणजे खूप अशा सुंदर प्रकारे SP ग्रुपने बाबासाहेबांचं लंडन येथील घर साकारलेलं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर. खूप छान. बघा इथं बाहेर जाण्याचा मार्ग आहे आणि इथेही फोटो लावण्यात आले आहेत. पाहू शकता मित्रांनो सगळे बाबासाहेबांच्या काळातले फोटो लावलेत, ना की AIचे फोटो लावलेत. आता आपण काही वेळात बाईट घेणार आहोत, म्हणजे थोडं माहिती जाणून घेणार आहोत. कसं बनवलं, का बनवलं, कशामुळे बनवलं. तयारी कधीपासून सुरू केली? 14 एप्रिलची सर्वांना डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा देखावा सादर करण्यासाठी 7 मार्च रोजी सुरुवात केली होती आणि 13 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शनासाठी तो खुला केला होता. आणि ह्या
देखाव्यामध्ये जे काही आपण बघताय बस असतील लॅम्प्स असतील बुक्स असतील ते सर्व आम्ही मुलांनी स्वतः हाताने डिझाईन केले आहे. तसेच लंडन येथील बाबासाहेबांची वास्तू सर्वांना लंडनला जाता येत हे किंवा माहिती नाही की आपण आपल्या वरळीमध्ये साधारण आपण सर्वांसाठी कसं एक ते आपण सादर केली आहे तरी आपण सर्वांनी त्याचा एक लाभ घ्यावा आणि लंडनचं एक वास्तव्याचा जो फील तो बाबासाहेबांनी अनुभवलो तर आपण ते स्वतः देखील अनुभव शकतो. म्हणजे कधीपर्यंत चालू आहे काय? हे डेकोरेशन असणार आपलं देखावा 14 एप्रिल ते 2 मे म्हणजे काय दिवस रात्र देखावा असतो. आपण कधी येऊ शकता बघा कधी? कधी. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लंडन या ठिकाणी बाबासाहेबांचं जे घर होतं ते घर साक्षात मुंबईमध्ये साकारण्यात आलं आहे SP ग्रुप करून. तर तुम्ही नक्की वेळात वेळ काढून हे व्हिडिओ म्हणजे हे ठिकाण बघण्यासाठी या जे लंडन बाबासाहेबांनी 1921 पासून ते 1922 पर्यंत म्हणजे 1 वर्ष त्या लंडन या ठिकाणी घालवलं होतं. तेच लंडनचं घर आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे. वरळी या ठिकाणी वरळी आचार्य आत्रे मेट्रो स्टेशनच्या बाजूला तुम्हाला दाखवलंच मी सुरुवातीला आचार्य आत्रे स्टेशनच्या बाजूलाच आहे तुम्हाला हे ठिकाण. तर तुम्ही नक्की या तुमच्या मित्रांसाठी परिवारासाठी खूप असं आतमध्ये आल्यानंतर वाटतं की खरंच तुम्ही त्या ठिकाणी येऊन आलात आणि तुम्हाला अनुभव येईल की लंडन या घरी काय काय होतं बाबासाहेबांचा. तिथं बाबासाहेबांनी शिक्षण कशा प्रकारे घेतलं ते तुम्हाला इथं सगळं बघायला मिळेल. त्यांनी लायब्ररी पण उभा केली आहे. परत एक छोटंसं विहार पण बनवलं आहे पेंटिंग वगैरे आणि इथं बुद्धांची मूर्ती देखील बनवण्यात आली आहे. खूप असं बारकाईने त्यांनी बनवलं आहे. आणि बाबासाहेबांची मूर्ती तर तुम्ही बघितली इको फ्रेंडली आहे. त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला देतच बाजूला तुम्ही बघितलं या सगळ्यामध्ये व्हायरल झाली आहे. तर तुम्ही नक्की या तुमच्या मित्रपरिवारासाठी खूप छान आहे आणि शिकण्यासारखं आहे. तर चला क्रांतिकारी जयंती तुम्हाला व तुमच्या परिवाराला भीम जयंतीचा खूप हार्दिक. पाहू शकता मित्रांनो आपण आलो आहेत घराच्या बाहेर. तुम्हाला दाखवलं आहे तुम्हाला माहिती दिली आहे कधीपर्यंत चालू आहे कधीपासून सुरू झालं आहे. पाहू शकता हे बाबासाहेबांचं हे घर आहे. नक्की या तुम्ही वेळात वेळ काढून तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला मी अशा प्रकारे बाबासाहेबांचं लंडनमधील घर जे मुंबईमध्ये साकारण्यात आलेलं आहे 14 एप्रिल निमित्ताने 2 मेपर्यंत आहे. तर तुम्ही तुमच्या परिवारासाठी नक्की हे बघण्यासाठी या. खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप छान आहे. तुम्हाला मुंबईमध्ये घर बघण्यासाठी मिळत आहे. तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय. क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान. चला बाय. हो इथं बाबासाहेबांचा पुतळा तिकडे घर आहे. बाबासाहेबांचं घर बनवलेलं आहे. ही पूर्ण सोसायटी वरळी इथली सोसायटी आणि हे मेट्रो स्टेशन त्याच्या बाजूलाच सगळा हा देखावा आहे. आचार्य आत्रे मेट्रो स्टेशन. तुम्ही वरळीला या किंवा भायखळ्याला उतरा किंवा महालक्ष्मीला उतरा. या दोन्हीपैकी तुम्ही कधी कुठेही उतरा तुम्ही इथं येऊ शकता. जर संध्याकाळी आलात तर अजून बेस्ट. खरं संध्याकाळी खूप छान देखावा आहे आणि कार्यक्रम पण असतात. योगा लाईटिंग वगैरे इथं लावल्यात आहे. आणि आपण डेला आलो आहेत म्हणून काय एवढं हे काय नाही पण नक्की या. चला मित्रांनो आता आपण जातो आहेत रमाईच्या समाधीपाशी. तिथं अभिवादन करूया. 5 मिनिटाच्या अंतरावर जास्त लांब नाही. हे बघा इथेच 5 मिनिटाच्या अंतरावर जास्त लांब नाही. हे बघा किती छान मंडळ आहेत. जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे बघा इकडे. बाकीकडची जयंती संपली एका दिवसातच. हे स्मारक येते हे बघा माता रमाई स्मारक वरळी मुंबई. चला आपण आतमध्ये जाऊयात मला दाखवतो मी. चला हे बघा मित्रांनो फायनली आपण पोहोचलो रमाई स्मारक येथे. ज्या रमाईने आपल्या बाबासाहेबांना साथ दिली. स्वतःची पोटची 4 मुलं मातीत घातली वारली तरी त्यांनी कसलीही पर्वा नाही केली. ते बाबासाहेबांसाठी खंबीरपणे उभा राहिले. समाजासाठी खंबीरपणे उभा राहिले. बाबासाहेबांसाठी ते खंबीर उभा राहिले म्हणून बाबासाहेब समाजासाठी लढू शकले. पण त्यांच्या या स्मृती दिनानिमित्ताने पाहू शकता मित्रांनो जयंती दिनानिमित्ताने किती संख्या आली इथं अभिवादन करायला. खूप वाईट वाटतं की ज्या रमाईने आपल्यासाठी एवढं झिजलं एवढा त्याग घेतला स्वतःच्या शरीराकडे स्वतःकडे लक्ष दिलं नाही रमाईंनी. ते
फक्त आणि फक्त बाबासाहेब आणि समाज, बस. बाकी त्यांना कोणीही नको होतं. आणि आपण इथे मी एकटा दिसतो आणि तिथे बसलेले आजूबाजूचे लोक आहेत. खूप म्हणजे खूप शोकांतिक आहे मित्रांनो. जसे आपण बाबासाहेबांच्या इथे 6 डिसेंबर रोजी गर्दी करतो, तशी गर्दी मी जेव्हापासून जातो तेव्हापासून मी कधीच पाहिली नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मागचा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवला आहे. मी गेलो होतो आता, तेव्हा म्हणजे गेट बंद होता, आतमध्ये एंट्री दिली नाही, म्हणून मी हा मागचा व्हिडिओ टाकला आहे. तर हे असं स्मारक आहे तिथे. तर तुम्ही ते बघायला जाल ना, बाबासाहेबांचा पुतळा आणि लंडनचं घर बांधलेलं तिथं देखा उभारलेला, तर रमाईची समाधी नक्की बघा आणि तिथे अभिवादन नक्की करा. कारण जसं बाबासाहेबांचं चैत्यभूमी आहे ना दादरला, तसंच रमाईचं वरलीला समाधी स्थळ आहे. तर तिथेही नक्की भेट द्या आणि अभिवादन करा रमाईला. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर चला, जय रमाई, जय भीम, जय भारत, जय संविधान. चला, बाय.